तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आपल्या हस्तरेषांवरून संतती प्राप्ती पण आपण ओळखू शकतो. संतती योग नक्की ओळखू शकतो की मूल कधी होणार का, होण्यासाठी काही मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट घेऊन तुम्ही त्यांचा आधार घेऊन काय होतं, बऱ्याच जणांना स्त्रियांमध्ये काही हे असतात, गायनेकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतात, काही इश्यू असतात, ते आपल्याला हातात लगेच कळतात की हे प्रॉब्लेम आहेत. अच्छा. मग अशा वेळेस आपण त्यांना सांगतो की स्त्रियांनी घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी पुरुषांचे पण प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेस आपल्याला पुरुषांच्या हातावरनं पण कळतं की यांच्या हातामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, यांना संततीसाठी प्रॉब्लेम येईल. मग आपण कोणी ट्रीटमेंट घ्यायची हे पण सांगतो. कारण बऱ्याचदा आपल्या इथे काय होतं, मूल होत नाही म्हणजे स्त्रियांना दोष द्या. मग दोष नक्की कोणाचा आहे कधीच बघितलं जात नाही. त्यामुळे मग मी माझ्याकडे आल्यानंतर दोघांचा हात बघतो आणि मग सांगतो की यांच्या हातामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा यांच्या नाही. सो मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट घेऊन ते संतती प्राप्ती होऊ शकते.